बिबट्यांची नसबंदी हा एकमेव पर्याय हा बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आहे। फक्त की राज्यामध्ये बिबट्यांचा प्रश्न हा फार गंभीर झालेला आहे। संध्याकाळ असेल रात्र असेल बिबटे त्या शेतकऱ्यावर हल्ले करतात। सभापती महोदय, मला या निमित्ताने एक प्रश्न मांडायचा आहे। या 260च्या प्रस्तावामध्ये बिबट्याला शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये करण्यासाठी सरकार प्रयत्न करते अशा पद्धतीचा उल्लेख आलेला आहे। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मी स्वतः केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेब यांची 2दा भेट घेतली। मी विनंती केली की बिबट्यांच्या नसबंदीला त्यांनी परवानगी दिली पाहिजे, कारण बिबट्यांची नसबंदी हा एकमेव पर्याय हा बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आहे। मात्र शेड्यूल 1 मधल्या प्राण्यांची नसबंदी करणं शक्य नसल्यामुळे त्याला शेड्यूल 2 मध्ये ट्रान्सफर करणं गरजेचं आहे। त्यासाठी राज्य शासनाचा प्रस्ताव हा आला तर आम्ही त्याच्यात सकारात्मक विचार करू असं आम्हाला केंद्रीय वनमंत्र्यांनी सांगितलं। राज्य शासनाने तो प्रस्तावही आता वर्षभर झाला पाठवलेला आहे, परंतु अजूनही प्रायोगिक तत्वावरच त्याच्यामध्ये फक्त जुन्नर तालुक्यामध्ये काही बिबट्यांची नसबंदी करण्याची प्रायोगिक तत्वावर परवानगी मिळाली आहे। हे मला असं वाटतं की राज्यामध्ये बिबट्यांचा प्रश्न हा फार गंभीर झालेला आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये राज्याचे वनमंत्री हे देखील दिल्लीला गेले पाहिजे। त्यांनी केंद्रीय वनमंत्र्यांची भेट घेतली पाहिजे आणि बिबट्यांची संख्या नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कुठल्या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करता येईल या दृष्टीने त्यांनी केंद्र शासनाबरोबर समन्वय साधून काहीतरी मार्ग याच्यामध्ये काढणं गरजेचं आहे। कारण सभापती महोदय, बिबट्यांचा जो मानवी वस्तीवरचा जो हल्ला आहे याच्यात अजून एक भाग असा आहे की शेतकरी जो आहे त्याला आज आपण दिवसा वीज देत नाही, त्याला रात्री वीज देतोय आणि रात्री जेव्हा वीज आपण देतो तेव्हा मोटर चालू करण्यासाठी पाणी भरण्यासाठी तो शेतकरी शेतात जात असतो आणि रात्रीचं जेव्हा तो शेतात जातो तेव्हा संध्याकाळ असेल रात्र असेल बिबटे त्या शेतकऱ्यावर हल्ले करतात आणि म्हणून बिबट्यांचे हल्ले तर आपल्याला थांबवायचेच आहेत, पण तोपर्यंत दिवसा शेतकऱ्याला वीज देण्याच्या दृष्टीने देखील आपण काय करू शकतो यावर देखील सरकारने काम करणं गरजेचं आहे।